नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ सरळ सेवेच्या या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया तलाठी भरती जे 2026 मध्ये होणार आहे त्याचं नियोजन कसं करायचं, त्याचा अभ्यासक्रम काय काय आहे आणि त्याला टॅकल करण्यासाठी स्मार्ट स्टडी कसा करायचा, त्याचं नोटिफिकेशन कधी पडणार आहे, सोबतच तो पेपर कधीपर्यंत होऊ शकतो, ह्या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुमच्यासमोर आजच्या लेक्चरमध्ये देणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला एक मोटिवेशन म्हणून दोन न्यूज दाखवतो बघा। महाराष्ट्रासाठी 2026 पदभरती वर्ष म्हणजे काय आता जी TCS IBPS नावाच्या संस्था होत्या सरळ सेवेच्या एक्झाम्स कंडक्ट करत होत्या, सगळ्या कोणत्याही असो, तलाठी असो, कोणतीही सरळ सेवा असो, त्या TCS IBPS या दोन संस्थेच्या मार्फत काय केल्या जात होत्या, कंडक्ट केल्या जात होत्या। परंतु आता काय करण्यात येणार आहे, ही येणारा 2026 वर्ष शासनाकडून भरपूर प्रमाणात ज्या रिक्त जागा, जवळपास 3 लाख प्लस जागा रिक्त आहे, त्याच्यामधल्या जेवढ्या सरळ सेवेच्या जागा असतील किंवा इतर कोणत्या असतील, मोस्ट ऑफ द मोस्ट त्या जागा ह्या MPSC जे आपलं आयोग म्हणतो, आतापर्यंत गट ब गट क च्या एक्झाम घेत होत्या, गट अ च्या सुद्धा काय केल्या जात होत्या, एक्झाम कंडक्ट केल्या जात होत्या। ती जी MPSC आहे ते आता काय करणार आहे, सरळ सेवेमध्ये उतरणार आहे, म्हणजे सरळ सेवेचे एक्झाम्स घेणार आहे। मग आता MPSC ने पेपर घेतला तर त्याचा पॅटर्न कसा राहील, त्याचा अभ्यासक्रम कसा राहील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करावं लागेल, प्रिपेअर करावं लागेल। बघा, अजूनपर्यंत ऍड आलेलं नाही। आता आपल्याला इथे दिसेल तुम्हाला तलाठ्यांची 1700 पदे भरली जाणार कधी रे, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस, डिसेंबर अखेरीस तलाठ्यांची 1700 पदे भरले जाणार। 1700 जवळपास 2400 पर्यंत जागा आता काय झालेल्या आहे, रिक्त झाल्या। तुम्हाला हा आकडा नक्कीच वाढलेला दिसणार आहे, बरोबर। आणि ते एक्झाम ऍक्च्युअली नोटिफिकेशन जे आहे ना, ते आता डिसेंबरच्या लास्ट मंथ जे आहे, वीक आहे, तिथे येऊन जायला पाहिजे होतं। परंतु आता काय झालं, महानगरपालिकेच्या आचारसंहिता लागलेल्या, निवडणूक आहे 15 जानेवारी पर्यंत, त्याच्यामुळे 15 जानेवारी 2026 पर्यंत ही जी ऍड आहे येण्याची शक्यता थोडी कमी आहे। परंतु जशाही महानगरपालिकेच्या काय होतील, तुमच्या महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडतील, लगेच तुम्हाला काय दिसेल, जानेवारीच्या एंडमध्ये, लास्ट वीकमध्ये तुम्हाला याचं नोटिफिकेशन दिसून जाणार, ठीक आहे। तेव्हा नोटिफिकेशन पडल्यानंतर लगेच 2-3 महिन्याच्या आतमध्ये तुमची तलाठीची काय होतील, भरती होतील। आता फक्त सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की TCS घेणार, IBPS घेणार की तलाठी घेणार। बघा, तलाठीचा जेव्हा अभ्यासक्रम सांगेल ना मी, तेव्हा तुम्हाला क्लिअर करतो, कोणतीही एक्झाम, कोणतीही संस्था घेऊ द्या, IBPS TCS कोणीही घेऊ द्या, तुमचा जो अभ्यासाचा पॅटर्न आहे तो चेंज नाही होणार। आपण अशा पद्धतीने डिझाईन करू, वेळेवर MPSC ने जरी घेतले तर त्याला सुद्धा आपल्याला कसं टॅकल करता येईल, कारण की आपल्या विदर्भ अकॅडमी आहे, त्याला भरपूर नॉलेज आहे की संयुक्त गट ब गट क चे पेपर्स कसे येतात, आपण कितीतरी टेस्ट सिरीज म्हणजे मुलांकडून सॉल्व्ह करून घेतलेला आहे, कितीतरी प्रश्न रिपीटेड होतात। मग तो जो आहे आपला ट्रेंड आहे, जो आपली ॲनालिसिस आहे, ते तुम्हाला काय करणार, मी नेक्स्ट जे लेक्चर्स राहतील त्याच्यात सांगणार की पेपर वगैरे कसे सॉल्व्ह करायचे, ठीक आहे। बघा, अजून एक पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकर भरती म्हणजे 2026 हे 100% काय होणार आहे, तुमच्यासाठीच असणार आहे। आता तलाठी भरती 2026 ची आपण एक बॅच लॉन्च करणार आहोत 1 जानेवारीपासून, त्याचं नियोजन कसं असणार आहे मी ते पण सांगतो। त्या अगोदर मी तुम्हाला तलाठी भरतीतल्या ज्या बेसिक गोष्टी आहे, ज्या मुलांना माहीत असायला पाहिजे, बघा हे लेक्चर बघा, त्याच्यानंतर तुम्हाला कोणतंच लेक्चर बघण्याची गरज पडणार नाही की तलाठी भरती संबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तर, वयोमर्यादा काय असते, म्हणजे इव्हन मी माजी सैनिक असो, कोणी असो, पूरग्रस्त, कोणी प्रकल्पग्रस्त असो, सगळ्यांच्या आपण काय केलेलं आहे, गोष्टी घेऊन आलेला, त्यांना क्लिअर कट समजेल अशा पद्धतीने, ठीक आहे। आता सगळ्यात पहिले अभ्यासक्रम पण मी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हली सांगणारच आहे। आता बघा, सगळ्यात पहिले मुलांचा सगळ्यात जवळचा विषय काय आहे रे, तलाठी भरती। जे नवीन विद्यार्थी असतात, जुन्या विद्यार्थ्यांना माहित आहे की वेतन किती आहे सर, दर महिन्याला आम्हाला पगार किती मिळेल, ठीक आहे। तर दर महिन्याला तुम्हाला जो पगार मिळणार आहे तो किती मिळणार आहे, 25,500 ते 81,100। हा काय आहे, हा बेसिक पे असते, ठीक आहे, याला काय म्हटलं तर बेसिक पे होते। आता सर 81,000 वगैरे मिळणार का, नाही। बघा, सुरुवातीला तुम्हाला बेसिक पे इथून सुरुवात होते, दर वर्षाला काय होते, एक काही पर्सेंटेजमध्ये हाईक होत असते। मग शेवटी जेव्हा निवृत्ती होईल तेव्हा तुमचा बेसिक पे 81,100 रुपये राहणार आहे। मग आता एक्झॅक्टली 25,000 बेसिक पे जरी असला तर तुम्हाला 25,000 नाही, त्याच्यात काय होतात, TA, DA, HRA, हाऊस अलाउन्स असतात बघा, ह्या सगळ्या गोष्टी काय होतील, ऍड होतील। आणि ह्या सगळ्या ऍड झाल्यानंतर तुमच्या हातामध्ये जवळपास 45
46,000 रुपये पगार राहणार. परंतु याच्यातून काय होते, आता NPS वगैरे लागलेलं आहे बघा, पेन्शन योजना वगैरे लागलेल्या आहे. मग त्या पेन्शन योजनेमध्ये तुमचे काय होतात, याच्यातले काही पैसे कट होतात आणि इन हँड तुम्हाला 38K च्या जवळपास काय होतील, 38,000च्या जवळपास तुमच्या इन हँडमध्ये तलाठीचा काय पगार येणार आहे पहिल्या मंथमध्ये. बघा, ही जरी अमाऊंट सध्या तुम्हाला कमी वाटत असली किंवा जे खेडेपाड्यात जे तयारी करतात त्या मुलांसाठी भरपूर आहे, परंतु हा पगार तुमचा नक्कीच दरवर्षाला वाढत जाणार आणि तुम्हाला काय होणार, एक सिक्युरिटी भेटून जाणार. आणि तलाठी अशी पद आहे की त्याच्यात तुम्हाला काम पण आता जे झालेलं सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्याच्यामुळे हेडॅक राहिलेलं नाही पहिल्यासारखा. एकदम बेस्ट पद्धतीनं तुम्हाला काय होऊ शकते, एकाच पेपरमध्ये एक नोकरी मिळू शकते आणि प्रतिष्ठित अशी नोकरी मिळू शकते. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासाठी नियोजन करायचं, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, हा एक प्रश्न तुटला. एक तुम्हाला माहित असेल तलाठी भरतीचं आता नाव, तलाठीचं नाव चेंज झालेलं आहे. आपण पहिले तलाठी म्हणायचो, पटवारी म्हणायचो, आता त्याचं नाव काय करण्यात आलं आहे, ग्राम महसूल अधिकारी झालेला आहे. ठीक आहे, तर मग आता जे पोरांना फ्रेंडली आहे तलाठी मग आपण तलाठीच म्हणतोय, परंतु ऍक्च्युअली त्याचं नाव काय झालं आहे, ग्राम महसूल अधिकारी. 2 नंबरचा प्रश्न मुलांना हा पडतो की सर वयोमर्यादा काय, आम्ही कोणत्या वयाचे असताना म्हणजे कुठपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो. बघा, आता मी सगळ्यांसाठी सांगतो, जनरली आपल्याला अशी माहिती डिटेल्समध्ये मिळत नाही, पण लक्षात ठेवा, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, मी साईडला होतो, तुम्हाला कामात पडू शकते, तुमच्या मित्रांना वगैरे पाठवण्यासाठी, तुमच्यासाठी पण. बघा, जे खुल्या उमेदवारांसाठी प्रवर्गाचे जे आहे, आता जे म्हणजे जनरल स्टुडंट्स आहेत, ठीक आहे, दिव्यांग नाही काही नाही, त्यांच्यासाठी स्पेशली काय आहे की वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ते करू शकतात. म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये जे येतात विद्यार्थी त्यांच्यासाठी काय आहे, 18 ते 38 वर्ष, मेल आणि फिमेल दोन्हीसाठी लागू आहे. त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी बघा, OBC झालं, SC ST झालं, ह्या जे मागासवर्गीय उमेदवारांसाठी काय असते तर 43 वर्षापर्यंत, किती 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते. आता जे पदवीधारक अंशकालीन उमेदवार असतात बघा, ठीक आहे, त्यांच्यासाठी किती कमाल वर्ष किती, 18 ते 55 वर्षापर्यंत त्यांना काय, 55 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना हा फॉर्म भरता येतो. आता स्वातंत्र्य सैनिकाचे सण नामनिर्देशन पाल्य 1991चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांचे हे जे कर्मचारीचे पाल्य आहे, मुलं आहे, त्यांच्यासाठी जे वयोमर्यादा आहे ते 45 वर्ष आहे. खेळाडू उमेदवारासाठी सुद्धा 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. दिव्यांग उमेदवार, कोणते दिव्यांग उमेदवार आहे, ज्यांच्याजवळ 40% दिव्यांगत्व असण्याचं काय आहे प्रमाणपत्र आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी कमाल मर्यादा किती देण्यात आलेली आहे, फॉर्म भरण्याचे 45 वर्ष देण्यात आले आहे. जे प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त, मी पहिले पूरग्रस्त म्हटलं, ऍक्च्युअली ते प्रकल्पग्रस्त असते. भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना सुद्धा 45 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो. आता माजी सैनिक उमेदवार जे असतील, म्हणजे बरोबर, ज्यांनी मिलिटरीमध्ये काही दिवस काम केलेलं, काही वर्ष काम केलेलं, त्याच्यानंतर निवृत्ती झाली आहे त्यांची, त्याच्यानंतर ते त्यांच्यासाठी वयोमर्यादा किती देण्यात आल्या बघा, सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी आणि 3 वर्ष इतकी राहील. म्हणजे अधिक म्हणजे काय, समजा जर 15 वर्ष सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी, म्हणजे तुम्ही जर 15 वर्ष काम केलं असणार, त्याच्यात प्लस त्याच्यानंतर 3 वर्षापर्यंत तुम्ही काय करू शकता, हा एक्स सर्व्हिसमॅनचा काय करू शकता, फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीनं काय दिलं आहे, माजी उमेदवारांसाठी सुद्धा वयोमर्यादा दिलेली आहे. आता बघा, मेन काय शैक्षणिक अर्हता काय, सगळ्यांना माहित आहे की तुम्ही काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणतीही पदवी असो तुमच्याजवळ, BCom असो, BSc असो, इव्हन इंजिनियर असो, डॉक्टर पण असो, काहीच फरक पडत नाही, तुम्हाला काय करता येते, तलाठीचा फॉर्म भरता येते. ठीक आहे, आणि ते मग बाकीच्या बेसिक गोष्टी असतात, मराठीचं ज्ञान असलं पाहिजे, ऑब्व्हियसली 10वीचं प्रमाणपत्र असते आपल्याजवळ, मार्कशीटचं, त्याच्यावर मराठीचं ते काय म्हणते तुम्ही घेतलेलं असते सब्जेक्ट, त्याच्यामुळे काही इश्यू नाही आहे. आणि माजी सैनिकांसाठी शैक्षणिक अर्हता बघा, पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत 15 वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी SSC उत्तीर्ण असल्याची किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात. जे मिलिटरीमधले व्यक्ती आहेत त्यांना ॲटलिस्ट 10वीचं काय असलं पाहिजे, त्यांच्याजवळ प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा म्हणजे मार्कशीट असलं पाहिजे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन तरी असलं पाहिजे. त्यानंतर बघा, आता सर्वात मोठा प्रश्न, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असेल की ही जी एक्झाम आहे ही ॲक्च्युली ऑनलाईन पद्धतीनं तुमच्याकडून काय केली जाते, कंडक्ट केली जाते. मग आपण काय करणार आहोत, पोरांना सवय, आतापर्यंत पोरांना काय करायचे, ऑफलाईनमध्ये पेपर सॉल्व्ह करायचे, टाईमचा काही एवढा इश्यू होत नाही कारण की 2 तासाचा पेपर असतो. परंतु काय
की तुम्हाला कम्प्युटर बेस्ड जे टेस्ट राहणार आहे त्याचा इंटरफेसचा वगैरे तुम्हाला सवय झाली. भरपूर आपल्या गावाखेड्यातले विद्यार्थी असतात, त्यांचा अभ्यास तर भरपूर झालेला असतो, पण त्यांना याची सवय नसते कम्प्युटरवर कसा काय फॉर्म म्हणजे आपला पेपर सॉल्व्ह करायचा. तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करता येईल, प्रॅक्टिस करावं लागेल. आणि जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे हे शिफ्ट वाईज होते बघा. एकाच दिवशी तुम्हाला एवढ्या महाराष्ट्रातल्या जवळपास 10 ते 12 लाख फॉर्म येतात. तर सगळ्या 12 लाख जे तलाठी ॲस्पिरंट आहे, विद्यार्थी आहे, त्यांची एका दिवसामध्ये एक्झाम घेणे शक्य नसते. मग त्या कंडिशनमध्ये काय होतं, शिफ्ट पद्धतीनं हे आता एक्झाम आतापर्यंत घेण्यात येत होती. आता माहीत नाही तलाठीने आपल्या MPSCने जर पेपर घेतला तर होऊ शकते की तुम्हाला ऑफलाईन पण होऊ शकते, बट नेवर नो. बट सध्या तरी तुम्ही असं चालून चाला की कम्प्युटर बेस्डच होणार आहे, कारण की एवढं शक्यच नाही आहे. मग त्याच्यासाठी काय नॉर्मलायझेशन वगैरे काय केलं जाते, पद्धत वापरल्या जाते. म्हणजे इन केस समजा तुम्हाला आता 200 पैकी 170 मार्क्स असेल आणि ते शिफ्ट जर तुमची कठीण आलेली असेल ते शिफ्ट, तर मग तुमचे मार्क्स पण वाढवले जातात. 170चे तुमचे 182 होतात. त्याची काय प्रोसिजर आहे ते डीपमध्ये आपण जाऊ नये, तुम्हाला एका शॉर्ट रील्समधून वगैरे तुम्हाला कळून देईल. पण अशा पद्धतीने ते नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क डिस्प्ले होतात. आता बघा त्याच्यात पण एक कंडिशन आहे की एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. कशासाठी रे, गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी. म्हणजे तुम्हाला जे मार्क्स मिळतात ना ते ॲटलिस्ट तुम्हाला 45% म्हणजे किती 200 पैकी 90 मार्क्स तरी तुम्हाला मिळायला पाहिजे. अशा पद्धतीनं काय केलं आहे की तेव्हाच तुम्हाला ते यादीमध्ये नाव येईल. आता जे प्रमाणपत्र लागतात बघा, जवळपास 18 प्रमाणपत्र तुमच्याजवळ काय असायला पाहिजे. त्याच्यातलं मेन तर सगळेच असते. वयाचा पुरावा झाला, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी तर ॲक्च्युअली नंतर लागत असते. जेव्हा तुम्ही जॉईन होता त्याच्या 2 वर्षानंतर पण दिली तर चालते. आता प्रकल्पग्रस्त असाल तर त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे. SSC नावात सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जे नाव असणार याच्यासाठी भरपूर मुलांना म्हणजे रिजेक्ट केल्या जाते, म्हणजे सगळ्यात लास्ट स्टेपमध्ये. मग आताच तयार राहा. SSCचं जे सर्टिफिकेट असते बघा त्याच्यावर नाव, आणि आता आधार कार्डवर नाव चेंज झालं असतं तर तुम्ही काय करायचं, ते नाव बदलण्यासाठीची प्रोसिजर असते, कोर्टामध्ये वगैरे जाऊन ते राजपत्रावर लिहावं लागते. तर त्या प्रोसिजर तुम्ही करून टाका. वेळेवर खूप गोंधळ होतो. पेपर जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा म्हणजे त्रास होते ह्या गोष्टीचा, म्हणून सांगतोय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही OBC कॅन्डिडेट असाल आणि तुम्हाला नॉन क्रिमिनलची लागत असेल, म्हणजे 8 लाखाच्या खाली तुमचं उत्पन्न असणार आहे, तर मग तुम्ही काय करा, NCL सर्टिफिकेट काढून ठेवा. ते NCL सर्टिफिकेट लेटेस्ट व्हायला लागणार आहे, 3 वर्षाचं असते बघा. ठीक आहे, तर ते तुम्ही काढून ठेवा. ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला वेळेवर मिळणार नाही, म्हणून आताच तुम्ही याच्यासाठी प्रिपेअर राहा. आणि जेव्हा केव्हा ॲड आली तेव्हा काय करायचा, फॉर्म भरायचा आणि आपला डायरेक्ट पेपरला तुम्ही काय झाले पाहिजे, तयार झाले पाहिजे. अशा पद्धतीनं तयारी सगळ्या 4ही दिशेने तयारी ठेवायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण सगळं वेळोवेळी मार्गदर्शन करणारच आहोत. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं की तलाठी भरतीमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहे बघा. आता मी तुम्हाला याच्या अगोदर एक लेक्चर टाकलं होतं जनरलाइज की सरळ सेवामध्ये कोणते सब्जेक्ट असतात, त्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं होतं बघा. आता पहिला सब्जेक्ट मराठी असते. ठीक आहे, किती गुणाला असते तो 50 गुणासाठी असते. त्याच्यात एकूण 25 प्रश्न असतात. म्हणजे एक प्रश्न 2 गुणासाठी दिला जातो. म्हणजे एक प्रश्न हे किती गुणासाठी दिला जाते रे, 2 गुण असते एका प्रश्नाला. असे किती प्रश्न असतात, असे टोटल 100 प्रश्न असतात. म्हणजे एकूण किती गुणाचा पेपर झाला, 200 गुणाचा आपला काय होते पेपर होते. ठीक आहे, पण आपण जनरलाइज काय करायचं, 100 प्रश्नच पकडायचे आणि आपल्याला 100 प्रश्नापैकी किती बरोबर आले म्हणजे आपण कट ऑफ मध्ये देतो हाच विचार करायचा. ठीक आहे, 25 प्रश्न आहे. सेम इंग्रजीचं पण आहे. त्यानंतर तिसरा सब्जेक्ट सामान्य ज्ञान आहे आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग दोन्ही सब्जेक्ट तुम्हाला 25 प्रश्न त्या तलाठीच्या मध्ये येतात. म्हणजे 100 प्रश्न आणि 200 गुणसाठी तुम्हाला काय होईल, हा पेपर येणार आहे. ठीक आहे, आता याच्यात नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय रे, म्हणजे तुम्हाला आता MPSC मध्ये काय व्हायचं की तुम्ही एखादा समजा क्वेश्चनचा आन्सर दिला आणि ते चुकलं तर तुम्हाला 0.25 निगेटिव्ह मार्किंग असते बघा. सगळ्यांना माहीत असेल, याच्याबद्दल कल्पना असणारच. तर 0.25 म्हणजे तुम्ही जर बरोबर जो सॉल्व्ह केलेला प्रश्न आहे तो जर चुकला तर तुमच्या बरोबर याच्यातून पण काय होते, मार्क्स कट होते. पण याच्यामध्ये अशा पद्धतीनं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करू शकता, 200ही प्रश्न मस्त सोडवू शकता आणि काय लॉजिक्स लावू शकता. तिथं तुम्हाला त्याची भीती नाही की मला प्रश्न सॉल्व्ह करायचे नाही म्हणून. तुम्हाला सगळे प्रश्न सॉल्व्ह करणे आहे, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आहे. म्हणजे 100 पैकी 80 बरोबर आले तर तुम्हाला 80 प्रश्नांचेच काय मिळणार आहे, मार्क्स मिळणार आहे. आता परीक्षेचा जनरली कालावधी 2 तासाचा असतो. ठीक आहे, 120 मिनिटाचा. तर अशा पद्धतीनं काय आहे तलाठी भरतीचा अभ्यासक्रमाचं काय म्हणते तुम्हाला
एक रोड मॅप आहे. आता ह्या सब्जेक्टला टॅकल कसं करायचं आणि याच्यातला सगळ्यात मोठा महत्त्वाचे सब्जेक्ट्स कोणते असतात बघा. मराठी, आता मी तुम्हाला जे सांगतो लक्ष देऊन ऐका. मराठी हा जो सब्जेक्ट आहे अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जमणारा विषय आहे. म्हणजे जर 25 पैकी तुम्ही असं पकडून चला की यामध्ये पोरांचे हातच पकडू नाही शकत. म्हणजे असं मॅक्स टू मॅक्स सांगतो, ज्या पोरांचा रिझल्ट येतो ना ते पोरं काय करतात, 23 किंवा 24 मार्क तर त्यांचे काय असतात रे, पकलेलेच असतात. म्हणजे 24 प्रश्न तर त्यांचे बरोबर येतातच. म्हणजे तुम्हाला मराठी एवढं स्ट्रॉंग करायचं आहे की एकही मार्क गेला नाही पाहिजे आणि खूप सोपी आहे. म्हणून मुलं काय करू शकतात, एवढे काय म्हणता येईल त्याला मास लेवलवर पोरं मार्क्स घेतात. म्हणजे हा विषय तुम्हाला म्हणजे काही हो ते करणंच आहे, त्याला काही चॅलेंजेस नाही. आणि जे जुने विद्यार्थी आहेत पूर्ण पिळून खाऊन घेतलेला मराठी व्याकरणाला, त्यांच्यासाठी कठीण आहे. नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपण काय करणार, चांगल्या पद्धतीने गाईड करूया. पण तुम्ही लक्षात ठेवा की होऊन जाते 23-24 मार्क येईल अशा पद्धतीनं होऊन जाते. म्हणजे हा सब्जेक्ट आपल्याला काय होणार आहे, पोस्ट डिसाईड करणार नाही आहे. म्हणजे ते असं झालं की जनरली माहीत पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याच्यानंतर बघा गणित व बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट बघा. आता मॅथ्स रिझनिंग जी सरळ सेवेची तयारी करतात ना, एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले असतात किंवा जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना सांगतो की हा विषय एवढा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्हाला माहिती असेल गणितात काय असतं रे, आकडे जर बरोबर आले तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला मार्क मिळणारच आहे. म्हणून जे टॉपर्स असतात त्यांना सुद्धा 24-25 पर्यंत याचे मार्क्स मिळतात. मी टॉपर्स म्हणतोय ठीक आहे. मग मिनिमम जास्तीत जास्त तुम्हाला काय करता येईल, याच्यात 22 होईल. 22 वाला पण कट ऑफ मध्ये येणार. पण मी काय म्हणतो, आपला स्टँडर्ड मेंटेन करायचा. आपल्याला ते किंतु परंतु पाहिजेच नाही. मी ह्या कॅटेगरीमध्ये आहो सर मग मला याचे मार्क तेवढे काहीच नाही. आपल्याला कट टू कट मार्क पाहिजे आणि डायरेक्ट पहिल्याच लिस्टमध्ये आपल्याला काय करायचं, नाव आणायचं. त्याच्यासाठी सांगतोय मी. आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय काय येतो रे, सामान्य ज्ञान विषय येतो. आणि सगळ्यात मोठा फॅक्टर काय आहे सामान्य ज्ञानचा. याच्यात पुराणा त्रास असा जाते की मार्क्स मेकिंग सब्जेक्ट नाही आहे हा. याच्यात भरपूर वाचावं लागते तेव्हा कुठं काहीतरी मार्क्स मिळते. मग ते याच्यात स्मार्ट स्टडी करणाऱ्या मुलांना काय होते, 22+ पर्यंत हे काय जाऊ शकतात, मुलं ह्या पेपरमध्ये जाऊ शकतात. 22 मिळू शकते पण त्याची स्ट्रॅटेजी आहे 21-22 पर्यंत म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. आणि इंग्रजी सुद्धा असा विषय आहे की आपल्या जे मराठी माध्यमातून आलेले विद्यार्थी आहेत त्यांना इंग्रजी व्याकरण वगैरे जमत नाही. पण तलाठीचं जे इंग्रजी विचारल्या जाते ते मोस्ट ऑफ द जनरलाइज पद्धतीने असते बघा. म्हणजे तुम्हाला काहीतरी सेंटेन्स दिलेला असणार, त्याच्यात तुम्हाला प्रिपोजिशन झालं, त्याच्यानंतर कंजक्शन झालं, अशा पद्धतीचे फिल इन द ब्लँक्सवाले येतात. किंवा शब्दार्थावर जास्त विचारतात वोकॅब्युलरीवर इंग्लिशच्या, तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, चांगल्या गायडन्सनी त्या गोष्टी तुम्ही पार करू शकता, ठीक आहे. त्यासाठी पण आपल्याजवळ मार्गदर्शन आहे, कसं करायचं ते सांगतोच मी तुम्हाला. तर आता याच्यात पकडून चला की तुम्ही 21-22 मार्क तुम्ही काय करू शकता, म्हणजे मिनिमम ॲटलिस्ट काय करू शकता, आरामात मिळू शकता चांगल्या तयारीच्या जोरावर. मग आपल्याला काय करायचं आहे बघा, आता मिनिमम आणि मॅक्झिमम करू आपण. 23, 21, 22 आणि 24. आणि मिनिमममध्ये काय आहे ते, सॉरी मॅक्झिमममध्ये 24, 22 आणि 25. आता तुम्ही जर ह्या अशा पद्धतीनं मिनिमम किती म्हणतोय, 10, 8, 9, 90 मार्क. हे किती आहे, 25 आहे. बघा 90 ते 93 मार्क जर तुम्हाला असले, ठीक आहे, ह्या पेपरमध्ये तलाठीच्या पेपरमध्ये 90 ते 93 मार्क जर असले तर तुम्ही काय करू शकता रे, तुम्ही काय बनू शकता, ग्राम महसूल अधिकारी बनू शकता, ठीक आहे. हे आता थोड्या जागेनुसार व्हेरिएंट होऊ शकतो ह्याचा कट ऑफ वगैरे, ठीक आहे. ते डिपेंड करेल की ते इथे जागा किती आहे त्या जिल्ह्यामध्ये. पण तुम्ही असा पकडून चला की 90+ मार्क आणले तुम्ही म्हणजे तुम्ही काय झाले, ग्राम महसूल अधिकारी झाले. मग आता ह्या सब्जेक्टचं नियोजन कसं करायचं सर, ह्या सब्जेक्टचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे रे, पहिले त्याच्यामधला अभ्यासक्रम माहीत पाहिजे, ठीक आहे. तर हा अभ्यासक्रम जो आहे ना मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितला आहे आणि आपले जे इतर टीचर्स आहे मराठीचे वगैरे तुम्हाला डिटेल्स सांगतील. पण एक थरली बघून घ्या. व्याकरणाचे काही टॉपिक्स आहे आणि तुम्हाला काय दिसेल, एक शब्दार्थाचे टॉपिक दिसेल. याच्यावर तुम्हाला जवळपास व्याकरणावर 15 प्रश्न विचारते आणि 10 ते 12 प्रश्न तुम्हाला काय होतील, शब्दार्थावर विचारले जातील. तसंच गणित बुद्धिमत्ताचा आहे, मॅथ्स आणि रिझनिंग तुम्हाला करावं लागेल. आपले जे फॅकल्टी राहतील ते सांगणारच कशा पद्धतीने टॅकल करायचं. इंग्रजीचं सुद्धा आहे, फक्त इंग्रजीला थोडंसं फोकस करा जेणेकरून हा असा सब्जेक्ट आहे की थोडं याच्यावर होल्ड जर मिळवलं
पोरं इथंच गलंटात. सगळे मुलांना मराठी जमून जाणार, एक टाइमला गणित बुद्धिमत्ता तर जमते, सामान्य अध्ययनमध्ये ठीकठाक मार्क्स घेऊन देणार, पण तो इकडे प्रॉब्लेम जाते, इथं होल्ड भेटत नाही. मग आत्तापासून इंग्रजीत काय करायचे आहे, तुम्हाला तयारी करायची आहे. आणि नोटिफिकेशन आल्यानंतर आपलं काय झालं पाहिजे, गलंडलं नाही पाहिजे. सामान्य अध्ययन, आता सामान्य अध्ययनमध्ये बघा सगळ्यात मोठा फोकसवाला सब्जेक्ट कोणता आहे, चालू घडामोडी. त्याच्यानंतर इतिहासमध्ये तुम्हाला काही प्रश्न, सगळ्यात जास्त चालू घडामोडीचे 2 नंबर इतिहास, नंतर भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य ज्ञान, त्यात विज्ञानाचे जे काही गोष्टी असतात त्याच्यात कन्सेप्टमध्ये जायचं नाही, फॅक्च्युअल गोष्टी तुम्हाला पाठ करणे आवश्यक आहे. आणि काही काय इतरमध्ये मग तुम्हाला अर्थशास्त्रातल्या सरकारी योजना झाल्या, RTS RTIवर प्रश्न विचारते, त्याच्यानंतर माहिती आयुक्त वगैरे हे जे प्रश्न असतात, माहिती आयोगावर प्रश्न विचारते, मग ते मी सगळे कव्हर करून घेणार आहे तुमच्याकडून. आणि सामान्य अध्ययन जो सब्जेक्ट आहे मी स्वतः शिकवणारा, कशा पद्धतीने शिकवणारा बघा. त्याचं प्रॉपर आपण काय करणार, एक विदर्भ IASचं जे ऑफिशियल सरळ सेवेचं चॅनल आहे, त्या चॅनलवर आपण काय करूया, रोज फ्री लेक्चर्स टाकणार आहोत, ठीक आहे. आणि तेही लाईव्ह स्वरूपाचे राहणार आहे. म्हणजे कसे काय बघा, जवळपास मी तुम्हाला 25 प्रश्न रोज घेऊन येत जाईल, ठीक आहे. रोजचे असे 25 प्रश्न आपण काय करायचं, आता पहिला पेपर आहे, मी तुम्हाला काय करतो, लगेच काही दिवसामध्ये तुम्ही काय करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, विदर्भ सरळ सेवेच्या. तिथे मी हे PDF स्वरूपात तुम्हाला पूर्ण 25 प्रश्न टाकून देणार. आणि हे कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचे बघा. आता समजा पंचवार्षिक योजना, म्हणजे सगळे जे टॉपिक्स आहे मी याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि याचे टू द पॉईंट एक्सप्लेनेशन करणार, म्हणजे एक्स्ट्रा माहिती देणार. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 100 पेजची एक कोरी पेजचं जे स्पायरलवालं बुक असते ते घेऊन यायचं आपलं. आणि यूट्यूबला आपला एक फिक्स टाइम सांगून, जनरली आपण 7 ते 8च्या दरम्यान काय करायचो, लेक्चर्स वगैरे कंडक्ट करतो. म्हणजे जे पोलीस भरतीची वगैरे तयारी करणारे विद्यार्थी ग्राउंड वगैरे करतात, किंवा काही गृहिणी असतात त्यांचं शक्य होत नाही, त्यांच्यासाठी सांगतोय मी. तर आपण अशी PDF तुम्हाला देतो, याची झेरॉक्स काढायची आणि काय करायचं, अशा पद्धतीने मी काय करेल, तुम्हाला अतिच ते संभाव्य प्रश्न असणार 25 प्रश्न, त्याचं काय एक्सप्लेनेशन करणार. जमेपर्यंत आपण सायंकाळी 7 ते 8च भेटूयात. मी तुम्हाला जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर प्रॉपर पद्धतीनं एक शेड्यूल टाकून देणार, ठीक आहे. आता तुम्हाला अभ्यासक्रम कळला, कशा पद्धतीनं टॅकल करायचं, किती मार्क्स भेटले पाहिजे, 90-93च्या जवळपास मार्क्स भेटले, तुम्ही काय होऊन जाता, तलाठीची एक्झाम क्रॅक करू शकता, किती पदवी द्या, मग काहीच अडचण जाणार नाही आहे, ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करण्यासाठी आपण फ्री लेक्चर्स तर यूट्यूबवर टाकणारच आहोत दररोज. पण तो ज्या विद्यार्थ्यांना असं आहे की बा नाही सर मला 3च महिन्याचा वेळ आहे, आता भरपूर गृहिणी असतात आपल्या, त्यानंतर कामावर जाणाऱ्या जे काही असतात, समजा लागलेले असतात मुलं बघा, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, म्हणजे माझे कितीतरी मित्र आहे की जे IT मध्ये काम करतात आणि त्यांची इच्छा आहे, जर अरे तलाठी भरतीचे ॲड आले ना मला सांगा तुम्ही, कारण की इथे खूप म्हणजे रश आहे, म्हणजे असे IT मधले येणारे पोरं आहेत. तर ते सगळे काय करतात, ते स्मार्ट स्टडी करणार आहे, काय करणार, एखादी बॅच जॉईन करणार आणि त्याच्यामध्ये जे 4 सब्जेक्ट आहे प्रॉपर पद्धतीनं सॉल्व्ह करू, म्हणजे जे काही सांगतात टीचर्स, ज्या नोट्स प्रोव्हाइड करतात ते बघणार आणि समोर चालले जाणार. मग तुमचा जो स्पीड आहे तो कमी व्हावा नाही म्हणून आपण काय केलं आहे, यूट्यूब चॅनलवर फ्री लेक्चर्स तर टाकणारच, पण एक बॅच लॉन्च करतोय तलाठी भरतीची 2026ची, कधी 1 जानेवारी 2026 पासून. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो काय मिळणार आहे, व्हिडिओ तर आम्ही टाकूयातच, ठीक आहे. जे शिक्षक असणार, नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करूयात. नोट्स असे राहणार आहे, प्रिंटिंग नोट्स, म्हणजे तुम्हाला जी नोट्स देईल मी, आता समजा सामान्य अध्ययनबद्दल बोलतोय, म्हणजे पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी नोट्स नसणार आहे, फक्त 100 ते 120 पेजमध्ये सगळे सब्जेक्ट कव्हर करून देणार, विथ त्याच्या तलाठीचे जे वारंवार विचारणारे प्रश्न आहेत ते पण तुम्हाला दिल्या जातील. त्यानंतर त्याचा ट्रेंड कसा तुम्हाला समजला पाहिजे, की एखादा चालू घडामोडी आहे. आता बघा ज्ञानपीठ पुरस्कार 100% प्रश्न येणार आहे यावर्षी, कारण की ज्या व्यक्तींना मिळाला 49वा ज्ञानपीठ पुरस्कार, विनोद कुमार शुक्ल, त्यांचं सध्या निधन पण झालेलं आहे. म्हणजे 2 गोष्टीमुळे ते न्यूजमध्ये होते, मग 100% त्यांच्यावर प्रश्न विचारते. ह्या ट्रेंड तुम्हाला पकडून काय करेल, नोट्स चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करेल. आणि टेस्ट तर सगळ्यात मस्ट आहे, म्हणजे जेवढे तुम्ही प्रश्न याच्यातून सॉल्व्ह कराल तेवढे तुमचं काय होणार आहे, रिव्हिजन होणार आहे आणि रिकॉल होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय केल्या जातील, तलाठी भरती 2026ची जी आपली बॅच आहे विदर्भ सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवर, त्या माध्यमातून प्रोव्हाइड होईल, जे 1 जानेवारीपासून काय होणार आहे, सुरू होणार आहे. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, अकॅडमीच्या फोन नंबरवर कॉल करा, तुम्हाला माहिती मिळून जाईल. आता ही बॅच कुठं मिळणार आहे तुम्हाला, विदर्भ IASचं एक सरळ सेवेचं ॲप आहे प्ले स्टोअरवर, तिथे जायचं आणि हा ॲप डाउनलोड करायचा, ठीक आहे, कोणता, विदर्भ सरळ सेवेचा. त्या माध्यमातून काय होतील, तुम्हाला तिथे बॅच दिसून जाणार, जॉईन करा आणि छान पद्धतीनं, जेव्हा ॲड आल्यानंतर गडबड करू नका, ॲड आल्यानंतर तुम्हाला हार्डली 1-1.5 महिना भेटणार, त्यात काही अर्थ राहणार नाही, मग तेव्हा तयारी करण्याचा. मग आता काय करा, आतापासूनच ह्या गोष्टीला तयारीला लागा.
आणि जे अपडेट वगैरे राहणार आहे, कधी भरती येतील किंवा त्याचं काय कोण घेणार आहे, MPSC TCS IBPS, ते लगेच कळलं. मोस्ट ऑफ द मोस्ट 90% चान्स आहे की MPSC कंडक्ट करणार आहे ही एक्झाम. परंतु जर कोणतीही त्या रिलेटेड जर न्यूज आली तर तुम्हाला काय करू, विदर्भ सरळ सेवेचं एक टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तिथे अपडेट्स जाहिराती बाबतीत मिळून जातील. तिथे तुम्ही जॉईन करून ठेवा. आपले यूट्यूबचे जे लिंक्स राहतील तिथेच मिळणार आहे. नोट्स पण, त्यानंतर PDF राहतील ज्या महत्त्वाच्या आहे, टेस्ट, त्या सगळ्या इथे अवेलेबल होणार. त्याला काय करू शकता, तुम्ही जॉईन करून ठेवू शकता. ठीक आहे. तर आता आपण ऑलमोस्ट म्हणजे जे तलाठी भरतीचा जो सगळा अँगल आहे त्या सगळ्या अँगलनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केलेलं आहे. आता तुम्ही कुठे असू द्या, गावात असू द्या, कुठेही असू द्या, आता कोणत्याच प्रश्नाचं तुमचं म्हणजे याच्या बाहेर तुम्हाला उत्तर मिळवण्याची गरज नाही. सरळ तलाठी भरतीसाठी जे 4 सब्जेक्ट आहे त्या 4 सब्जेक्टची प्रॉपर पद्धतीने तयारी करा. 100% यावर्षी रिझल्ट तुमच्या हातामध्ये असणार आहे. मग आता काय करूयात, आपण लाईव्ह लेक्चर्समध्ये भेटूयात आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्याकडून काय करून घेऊयात, तयारी करून घ्यात. ठीक आहे. तुम्ही काय करून ठेवा, ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून नवीन जेव्हा केव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळून जाईल. ठीक आहे. तर आपण भेटूयात आता लाईव्ह लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.